तर हे राज्य गुंडाराज आहे की काय? आपण शिवशाही म्हणत होतो, ही गुंडशाही आहे की काय? सर्वसामान्य माणसाला एक संरक्षण नाही, गुंडांना या राज्यात संरक्षण आहे. गुंडांचं उदात्तीकरण होतंय, गुंडांचे मोठे मोठे फोटो लावले जातात. शासन आपल्या दारी म्हणतं, परंतु गोळीबार घरोघरी होतोय. अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे की काय? आणि मग सत्ताधारी पक्षाचा आमदारच पोलीस स्टेशन मध्ये सत्ताधारीच पक्षाच्या एका नगरसेवकावर हल्ला करतो, गोळ्या झाडतो. आणि त्याच्या आधी मागच्या वर्षभरात अनेक घटना घडलेल्या आहेत. शिवसेनेचे एक माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, मला असं वाटतं की ही कायदा सुव्यवस्थेची स्थिती असताना अनेक गुंड सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाबरोबर खांद्याला खांदा लावून फोटो काढतात. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात एखादा व्यक्ती जाणं मी समजू शकतो, परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सुद्धा अशा गोष्टी होतात. मी असं म्हटलं की वर्षा बंगल्यावर गुंड येऊन मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढतात. सभापती महोदय, पुण्यात तर एक गुंड शरद मोहोळ सत्ताधारी पक्षाकडून ज्यांना हिंदू डॉन म्हणून पदवी देण्यात येते. पत्रकारावर वाढते हल्ले होतात. निखिल वागळे सारख्या एका पत्रकारावर पुण्यामध्ये दिवसा ढवळे हल्ले होतात. अंमली पदार्थ पुण्यासारख्या शहरामध्ये, सुसंस्कृत शहर आपण पुणे ओळखलं जातं, 4,000 कोटी रुपयाचे अंमली पदार्थ पकडले जातात. आणि मग अशा पद्धतीनं जर हे राज्य चालू असेल तर मला असं वाटतं आज सर्वसामान्य माणसाचा जीव सुरक्षित नाही, परंतु गुंड सुरक्षित आहे. अशा प्रकारचं मंत्रालयात येऊन एक गुंड रील बनवतो, कोण येतं कोण जातं याची नोंद होते. आणि जर अशी नोंद करत नसेल, सरसकट सगळे लोक जात असेल, तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेचा सुद्धा याच्यातून मुद्दा उपस्थित होऊ शकतो. हा सुद्धा त्याला लागून मुद्दा आहे मान्य मंत्री महोदय माझा. आणि म्हणून अशा प्रकारची जर कायदा सुव्यवस्थेची स्थिती या राज्यात असेल तर त्याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, जो गोळीबार झाला आता कल्याणला, ज्या आमदारांनी केला, ज्याच्यावर केला, त्यांची हिस्ट्री आपल्याला माहिती आहे. की मला असं वाटतं आपण याचा विचार करावा.